नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 8 जनरल सायन्स मधील चॅप्टर नंबर 12 इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस हा चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस. सुरुवातीला आपण ॲसिड विषयी माहिती घेऊयात. अकॉर्डिंग टू ओल्ड कन्सेप्ट, acid is a substance whose water solution has sour taste, neutralizes base, reacts with active metal with the evolution of H2 gas. त्यानंतर आरेनिस या सायंटिस्टने ॲसिड विषयी माहिती सांगितलेली आहे की ॲसिड कोणत्या सबस्टन्सला ॲसिड म्हटलं जायचं. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे, अकॉर्डिंग टू आरेनिस थेरी, ॲसिड इज अ हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड विच गिव्स H+ आयन इन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजेच ॲसिड इज अ सच अ सबस्टन्स विच गिव्स H+ आयन इन सोल्युशन स्टेट. फॉर एक्झाम्पल, हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, नायट्रिक ॲसिड HNO3 हे सर्व ॲसिड आहेत असं आरेनियसने सांगितलं, कारण याच्यामध्ये हायड्रोजन आहेत. ॲसिड इज अ हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड विच गिव्ज H+ आयन इन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे असे सबस्टन्स ज्याच्यामध्ये हायड्रोजन प्रेझेंट असला पाहिजेत आणि तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला असता त्यापासून H+ आयन्स मिळाले पाहिजेत. अशा सर्व सबस्टन्सला आरेनियसनं ॲसिड म्हटलेलं होतं. त्यानंतर पुढे आपण असं पाहूयात, our daily diet contains a few natural acids. These natural acids are also known as organic acids. They are mild in nature and hence are not harmful like mineral acid. म्हणजे acids are broadly classified into two types: natural acids and mineral acid. Natural acids are also known as organic acid and mineral acids are also known as inorganic acids. तुम्हाला या ठिकाणी आता मी जे 3 एक्झाम्पल सांगितलेली आहेत, हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, HNO3 नायट्रिक ॲसिड, हे सर्व ॲसिड हे मिनरल ॲसिड्स आहेत, म्हणजेच इनऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत. आणि आपल्या रोजच्या आहारामध्ये जे आपल्या आहार घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आपल्याला या आहारामधून जे ॲसिड भेटतात त्या सर्वांना नॅचरल ॲसिड म्हणजेच ऑर्गॅनिक ॲसिड असं म्हटलं जातं. ते कोणते आहेत ते आता आपण पाहूयात. या ठिकाणी आपल्याला सोर्स ऑफ ॲसिड्स दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल, व्हिनेगार कंटेन्स 7 to 8% ॲसिटिक ॲसिड. व्हिनेगारमध्ये ॲसिटिक ॲसिड प्रेझेंट असतो. लेमनमध्ये सिट्रिक ॲसिड प्रेझेंट असतो. टोमॅटो कंटेन्स ऑक्झॅलिक ॲसिड. ग्रेप्स कंटेन टार्टारिक ॲसिड. मिल्क कंटेन्स लॅक्टिक ॲसिड. अँटमध्ये फॉर्मिक ॲसिड. ॲपलमध्ये मॅलिक ॲसिड. जसं या ठिकाणी ग्रेप्समध्ये टार्टारिक ॲसिड सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीनं टॅमॅरिंड चिंचमध्ये देखील टार्टारिक ॲसिड प्रेझेंट असतो. असे काही ॲसिडचे हे सोर्स आहेत जे आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण घेतो. त्यानंतर या ठिकाणी काही कॉमन ॲसिड सांगितलेली आहेत. हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl जे आपल्या पोटामध्ये तयार होत असतो, तो खूप कमी प्रमाणामध्ये तयार होतो. सल्फ्युरिक ॲसिडचा वापर कार बॅटरीजमध्ये केला जातो H2SO4. HNO3 नायट्रिक ॲसिड याचा यूज एक्सप्लोजिव्हमध्ये देखील केला जातो. स्फोटके तयार करण्यासाठी याचा वापर करतात. आत्ताच अगोदर आपण सांगितलेले आहेत हे 3 हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड हे सर्व मिनरल ॲसिड्स आहेत, म्हणजेच इनऑर्गॅनिक ॲसिड आहेत. यानंतर व्हिनेगार हा नॅचरल ॲसिड आहे. या ठिकाणी नॅचरल ॲसिड इज ऑल्सो नोन ॲज ऑर्गॅनिक ॲसिड.
तो आहे ॲसिटिक ॲसिड. तुम्ही पाहतात सोडा, कोल्ड्रिंक्स याच्यामध्ये CO2 गॅस पाण्यामध्ये डिझॉल्व केला जातो, तेव्हा एक ॲसिड तयार होतो, त्याचं नाव आहे कार्बोनिक ॲसिड H2CO3. सोडामध्ये त्याचा वापर केला जातो. H3PO4 फॉस्फोरिक ॲसिड फ्लेवरिंग यामध्ये देखील त्याचा यूज होतो. यानंतर अकॉर्डिंग टू Arrhenius, base is a hydroxy containing compound which gives OH minus ion in aqueous solution. जसं Arrheniusनं ॲसिडची डेफिनेशन सांगितलेली होती, त्याच पद्धतीनं बेसची देखील डेफिनेशन सांगितलेली आहे. Arrheniusच्या मतानुसार ॲसिड कोणाला म्हटलं गेलेलं होतं की ॲसिड इज अ हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड विच गिव्स H+ आयन इन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे ज्याच्यामध्ये H हायड्रोजन असला पाहिजे, HCl, H2SO4, HNO3 अशांना Arrheniusनं ॲसिड म्हटलेलं होतं. Arrheniusनं बेस कोणाला म्हटलेलं आहे? अकॉर्डिंग टू Arrhenius, बेस इज अ हायड्रॉक्सी कंटेनिंग कंपाऊंड विच गिव्स OH मायनस आयन इन ॲक्वियस सोल्युशन. बेस ज्याच्यामध्ये OH प्रेझेंट असतो अशांना Arrheniusनं बेस म्हटलेलं आहे. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड, MgOH टेकन ट्वाइस मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, CaOH टेकन ट्वाइस कॅल्शियम हायड्रॉक्साईड, AlOH टेकन थ्राइस ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. अशा सर्व सबस्टन्सला, अशा सर्व पदार्थांना Arrheniusनं बेस म्हटलेलं आहे. प्रॉपर्टीज ऑफ अल्कलीज. तुम्ही म्हणाल बेस आणि अल्कलीमधला फरक काय आहे सर? दोज बेसेस आर सोल्युबल इन वॉटर आर नोन एज अल्कलीज. जे बेसेस पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात त्यांना अल्कली म्हटलं जातं. म्हणजे ऑल अल्कलीज आर बेसेस बट ऑल बेसेस आर नॉट अल्कलीज. म्हणजे जो अल्कली आहे तो बेस आहे, पण प्रत्येक बेस हा अल्कली नाही. म्हणजे या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ अल्कलीज पाहूयात आपण. बेसेस हॅज बिटर टेस्ट, म्हणजे याची चव कडू असते. दे आर स्लिपरी. बेसेस कंटेन्स हायड्रॉक्साईड OH मायनस आयन ॲज अ मेन कन्स्टिट्युएंट. मेटल ऑक्साइड्स आर जनरली बेसिक इन नेचर. तुम्ही म्हणाल मेटल ऑक्साइड हे कसे तयार होतात? मेटल ऑक्साईड कोणकोणते असतात? सोडियम हा मेटल आहे, मॅग्नेशियम हा मेटल आहे, ॲल्युमिनियम हा देखील मेटल आहे. यापासून जे ऑक्साईड तयार होतात, जसं सोडियमपासून Na2O सोडियम ऑक्साईड, MgO मॅग्नेशियम ऑक्साईड, Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड, हे सर्व ऑक्साईड्स आहेत. तर हे ऑक्साईड्स बेसिक नेचरचे असतात. Acids present in foodstuffs are called natural acids or organic acids. These acids being weak in nature are called weak acids. मी अगोदरच आपल्याला सांगितलेलं आहे, जे ॲसिड फूड स्टफमध्ये प्रेझेंट असतात त्यांना नॅचरल ॲसिड किंवा ऑर्गॅनिक ॲसिड म्हणतात. इनऑर्गॅनिक ॲसिडला मिनरल ॲसिड म्हटलं जातं. सम ॲसिड्स आर स्ट्रॉंग इन नेचर लाईक सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड. हे जे ॲसिड आहेत, दीज ॲसिड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज मिनरल ॲसिड्स. आणि मिनरल ॲसिड्स आर स्ट्रॉंग ॲसिड्स. Strong concentrated acids are converted into their dilute acids by slowly adding them into water. Such dilute acids are less harmful than their corresponding strong acids. यामध्ये जर एखादा ॲसिड स्ट्रॉंग असेल आणि त्याला जर डायल्यूट करावायचा असेल तर आपणाला हा ॲसिड स्लोली पाण्यामध्ये ॲड करावा लागतो. केव्हाही पाण्याला ॲसिडमध्ये ॲड करून चालत नाही, कारण केल्यानंतर त्या ठिकाणी स्फोट होण्याची शक्यता असते. Substances having bitter taste and slippery to touch
या ठिकाणी काही बेसची एक्झाम्पल दिलेली आहेत. मी अगोदरच आपल्याला सांगितलेलं होतं कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH टेकन ट्वाईस. या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला थोडासा चुकीचा दर्शवण्यात आलेला आहे. Ca हा एकच या ठिकाणी असायला हवा. CaOH टेकन ट्वाईस. OH 2 असायला हवेत. इथं CaOH आणि ब्रॅकेटमध्ये 2 झालेलं आहे. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असावा? CaOH टेकन ट्वाईस. This calcium hydroxide is also known as lime water. Baking soda, molecular formula NaHCO3. Sodium bicarbonate. Na2CO3, sodium carbonate, washing soda. NaOH, sodium hydroxide. Sodium hydroxide is also known as caustic soda. And so are called bases. हे सर्व एक्झाम्पल बेसिसचे आहेत. बेसेस आर कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम ॲसिड्स. वॉटर इज नायदर ॲसिडिक नॉर बेसिक. जर एखादा सबस्टन्स ॲसिडही नाही आणि बेसही नसेल तर त्याला ॲम्फोटेरिक म्हटलं जातं. सॉरी एखादा सबस्टन्स जर ॲसिडही नसेल आणि बेसही नसेल तर त्याला न्यूट्रल म्हटलं जातं. आणि जर एखादा सबस्टन्स ॲसिडही आहे आणि बेसही आहे म्हणजे ॲसिडचीही प्रॉपर्टी दाखवतो आणि बेसचीही प्रॉपर्टी दाखवतो त्याला ॲम्फोटेरिक म्हटलं जातं. द सबस्टन्सेस विच आर नायदर ॲसिडिक नॉर बेसिक अँड आर केमिकली इनर्ट इन नेचर म्हणजेच न्यूट्रल इन नेचर. म्हणजे ॲसिडही नाही आणि बेसही नाही तर तो न्यूट्रल असतो. Touching or tasting of acid or base is very harmful and hence typical indicators are used to recognize them. The substances which change their color in presence of acid or base are called indicators. या ठिकाणी आपण काही इंडिकेटर्स पाहणार आहोत. इंडिकेटर्स इन लॅबोरेटरी. In the laboratory, litmus paper is mainly used to test alkali or base. तुम्हाला मागच्या इयत्तेमध्ये पाहण्यात आलेलं असेल की एखादा सबस्टन्स ॲसिड आहे का बेस आहे. म्हणजे एखाद्या सबस्टन्सचं पाण्यातील द्रावण हे ॲसिड आहे का बेस आहे हे पाहण्यासाठी लिटमस पेपरचा वापर केला जातो. तो कसा करतात ते आपण पाहूयात. This paper is made by an extract of lichen plant. It is red or blue colored. लिटमस पेपर हा 2 कलरचा असतो. एक ब्ल्यू आणि दुसरा रेड. जर ब्ल्यू लिटमस पेपर असेल, ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड ऑन डिपिंग इन ॲसिड अँड रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू बाय अल्कली. जर तुम्ही ब्ल्यू लिटमस पेपर घेतलात आणि तो जर ॲसिडमध्ये बुडवलात तर तो रेड होतो. आणि जर रेड लिटमस पेपर तुम्ही घेतला आणि तो बेसमध्ये बुडवला तर तो ब्ल्यू होतो. तुम्ही म्हणाल सर जर रेड लिटमस पेपर घेऊन ॲसिडमध्ये बुडवला तर काय होईल. जर तुम्ही रेड लिटमस पेपर घेतलात आणि ॲसिडमध्ये बुडवलात तर तो रेडच राहील. आणि ब्ल्यू लिटमस पेपर घेऊन बेसमध्ये बुडवलात तर तो ब्ल्यूच राहतो. त्याच पद्धतीनं सिमिलरली phenolphthalein, methyl orange and methyl red are used in laboratory in solution form. Methyl orange indicator becomes pink in acid and yellow in alkali. Phenolphthalein remains colorless in acid and becomes pink in alkali. म्हणजे या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की मिथिल ऑरेंज हा इंडिकेटर तुम्ही घेतलात तर तो ॲसिडमध्ये टाकला असता पिंक कलर त्याचा तयार होतो आणि बेसमध्ये टाकला मिथिल ऑरेंज तर येलो त्याचा कलर होईल. फिनॉल्फथॅलीन ॲसिडमध्ये टाकला तर तो कलरलेस राहील आणि बेसमध्ये टाकला तर तो पिंक होईल. याला म्हटलं जातं इंडिकेटर्स. यानंतर या ठिकाणी आत्ता जे आपण ज्याविषयी चर्चा केली ते या ठिकाणी सांगितलेलं आहे.
या टेबलमध्ये तुम्ही पाहिलं असता तुम्हाला असं लक्षात येईल टर्मरिक वॉटर 3 नंबरच्या या ठिकाणी कॉलममध्ये दिसतोय टर्मरिक वॉटर. तो ॲक्च्युली त्याचा कलर कसा असतो येलो. कलर ॲट pH = 7 त्यामध्ये पहा तुम्हाला दिसतोय येलो कलर. जर तो येलो कलर घेतला आणि त्याला ॲसिडमध्ये ॲड केलं तर त्याचा कलर येलोच राहतो. पण जर तुम्ही घेतलेलं सोल्युशन हे जर बेस असेल तर येलो इज कन्व्हर्टेड इंटू रेड. त्याचा मूळ कलर हा येलो आहे. तो ॲसिडमध्ये येलोच राहतो पण बेसमध्ये त्याचं कन्व्हर्शन रेडमध्ये होतं. तसंच फिनॉल्फ्थॅलीन आत्ता सांगितलं त्याचा ॲक्च्युअल कलरलेस आहे. फिनॉल्फ्थॅलीन हे कलरलेस सोल्युशन आहे. जर ॲसिडमध्ये टाकलं तर तो कलरलेसच राहतो आणि तो बेसमध्ये ॲड केला तर तो पिंक किंवा रेड होतो. त्यानंतर रेड लिटमसविषयी सांगितलं. रेड लिटमस पेपर हा ॲक्च्युली रेड कलरचा असतो. तो ॲसिडमध्ये रेडच राहतो, बेसमध्ये ब्ल्यू होतो. ब्ल्यू लिटमस पेपर ॲक्च्युली तो ब्ल्यू असतो, तो ॲसिडमध्ये रेड होतो आणि बेसमध्ये ब्ल्यूच राहतो. असं या ठिकाणी काही इंडिकेटरविषयी माहिती सांगितलेली आहे. तसंच नॅचरल इंडिकेटर ते आर्टिफिशियल लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले इंडिकेटर होते. हे नॅचरल इंडिकेटर्स आहेत ज्यामध्ये लिटमस सोल्युशन हा नॅचरल इंडिकेटरमध्ये या ठिकाणी तो कोणत्या कलरचा आहे? तो आहे पर्पल कलरचा. लिटमस सोल्युशन तर तो जो ॲसिडमध्ये ॲड केला तर त्याचा कलर रेड होतो आणि बेसमध्ये ॲड केला तर तो ब्ल्यू होतो. लिटमस सोल्युशन जसं मी तुम्हाला टर्मरिक सोल्युशनविषयी सांगितलं होतं त्याचा ॲक्च्युअली कलर येलो असतो. येलो कलरचं सोल्युशन ॲसिडमध्ये येलोच राहतं पण बेसमध्ये रेड कलरचा होतो. चायना रोज सोल्युशन हा ॲक्च्युली रेड कलरचा असतो. तो ॲसिडमध्ये मॅजेंटा कलरचा होतो आणि बेसमध्ये ग्रीन कलर होतो. या पद्धतीने इंडिकेटरविषयी आपण पाहिलेले आहे. त्यानंतर आपण काही एक्झाम्पल पाहूयात. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसची 6 एक्झाम्पल या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. स्ट्रॉंग ॲसिड आहेत. सुरुवातीचा पहिला 1 नंबरला आहे परक्लोरिक ॲसिड HClO4, हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, हायड्रोब्रोमिक ॲसिड HBr, हायड्रोआयोडिक ॲसिड HI, नायट्रिक ॲसिड HNO3, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. त्याच पद्धतीनं काही स्ट्रॉंग बेसिसची एक्झाम्पल देण्यात आलेली आहेत. लिथियम हायड्रॉक्साईड LiOH, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH, कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH taken twice, स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साईड SrOH taken twice, बेरियम हायड्रॉक्साईड BaOH taken twice. हे एक्झाम्पल पाहिल्यानंतर या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड जे सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलेलं आहे की ओल्ड कन्सेप्टची डेफिनेशन सांगत असताना मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की अकॉर्डिंग टू ओल्ड कन्सेप्ट ॲसिड इज अ सबस्टन्स हुज वॉटर सोल्युशन हॅज सोअर टेस्ट. हे सांगितलेलं होतं म्हणून ॲसिड्स आर सोअर इन टेस्ट. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आहे अकॉर्डिंग टू आर्हेनियस थेरीच्या नुसार अकॉर्डिंग टू आर्हेनियस थेरी ॲसिड इज अ हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड विच गिव्स H+ आयन इन ॲक्वियस सोल्युशन. म्हणून या ठिकाणची प्रॉपर्टी आहे ॲसिड मॉलिक्यूल कंटेन हायड्रोजन आयन H+ ॲज अ मेन कन्स्टिट्युएंट. थर्ड, ॲसिड रिॲक्ट्स विथ मेटल टू फॉर्म हायड्रोजन गॅस. फोर्थ, acid reacts with carbonate and liberates CO2 gas. And last one is blue litmus turns red in acid. त्यानंतर यूज ऑफ ॲसिड्स. काही ॲसिडचे युजेस या ठिकाणी सांगण्यात आलेली आहेत. त्यातला पहिला यूज आपण पाहूयात. ॲसिड्स आर यूज इन द प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. त्या ॲसिडचा वापर फर्टिलायझर तयार करण्यासाठी केला जातो. ॲसिड्स आर यूज इन द प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. ॲसिड्स आर यूज इन द प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोजिव्ह. काही स्फोटके तयार करण्यासाठी देखील ॲसिडचा वापर केला जातो.
Hydrochloric acid is used for the preparation of different types of chloride salt. For example, sodium chloride, common salt. तुम्हाला माहिती आहे मीठ, सोडियम क्लोराईड NaCl या हायड्रोक्लोरिक ॲसिडपासूनच तयार केला जातो. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड इज यूज्ड इन द बॅटरीज. त्यामध्ये आपण पाहिलं होतं कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडचा देखील कार बॅटरीजमध्ये वापर केला जातो. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज्ड फॉर स्टरलायझेशन ऑफ वॉटर. अँड लास्ट यूज ॲसिड इज यूज फॉर मेकिंग ऑफ व्हाईट पेपर फ्रॉम वूड पल्प. या ठिकाणी अशी काही यूज ऑफ ॲसिड सांगण्यात आलेली आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहूयात की नेमकं एखाद्या सोल्युशनला डायल्यूट करावायचं असेल, कॉन्सन्ट्रेटेडपासून डायल्यूट करावायचं असेल तर कशा पद्धतीने केलं जातं. डिसोल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इन वॉटर जनरेट्स लार्ज अमाऊंट ऑफ हीट. जर सल्फ्युरिक ॲसिड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड पाण्यामध्ये ड्रॉप वाईज ॲड केला तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता तयार होते. देअरफॉर डायल्यूशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड इट इज स्लोली ॲडेड टू वॉटर. म्हणून त्या ठिकाणी ड्रॉप वाईज पाण्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲड केला पाहिजे. नेव्हर ॲड वॉटर इन द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. केव्हाच पाणी कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये ॲड करायचं नाही. आणि जर केलं इट विल प्रोड्यूस इनॉमरस हीट अँड कॉज एक्सप्लोजन. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होऊन स्फोट होण्याची शक्यता असते. बेसेस लाईक सोडियम हायड्रॉक्साईड अँड पोटॅशियम हायड्रॉक्साईड आर स्ट्रॉंग अँड कॉस्टिक इन नेचर. देअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बर्न्स स्किन ॲज इट डिकम्पोजेस द प्रोटीन इन स्किन. आपल्याला माहिती आहे आपल्या स्किनमध्ये प्रोटीन असतो. आपल्या स्किनमध्ये मेलॅनिन नावाचा प्रोटीन असतो. तो डिकम्पोज होतो या सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या साह्याने. वी हॅव सीन दॅट मिनरल ॲसिड्स आर हार्मफुल टू बॉडी. आपल्याला माहिती आहेत मिनरल ॲसिडचे मी 2-3 एक्झाम्पल आपल्याला सांगितलेले आहेत. हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड. दीज आर द मिनरल ॲसिड्स are also known as inorganic acids. However, several organic acids are present in our body and in plants which are useful to us. And organic acid आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, ते आपल्या शरीरासाठी उपयोगी पण असतात. DNA, deoxyribonucleic acid, is an acid present in our body decides heredity property. तुम्हाला हे माहिती आहे. Protein which are part of our body cell are made up of amino acid. आपली बॉडी तयार होण्यासाठी बनण्यासाठी ज्या सेलचा वापर केला जातो ते सेल तयार होण्यासाठी ते सेल पूर्ण बिल्ड होण्यासाठी प्रोटीनचा वापर होत असतो. आणि या प्रोटीनमध्ये हे प्रोटीन अमायनो ॲसिडपासून तयार होतात. फॅट ऑफ आवर बॉडी is formed by fatty acid. या ठिकाणी डिस्टिंग्विश बिटवीन ॲसिड अँड बेसिस अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. काही ॲसिडचे 3 पॉईंट इथे आहेत. सुरुवातीला टेस्ट सोअर, बेसिसची टेस्ट बिटर. सेकंड पॉईंट ॲसिडचा रिॲक्ट विथ सम मेटल विथ द इव्होल्युशन ऑफ H2 गॅस. बेसेसचा सेकंड पॉईंट फील सोपी टू टच म्हणजे फील स्लिपरी म्हणजे आपण भिजलेलं साबण हातात घेतल्यानंतर जसं गुळगुळीत लागतं तसे सर्व बेसेस असतात. आणि तिसरं आहे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन सोल्युशन ॲसिडचा पॉईंट. आणि या ठिकाणी बेसेसचा डिझॉल्व फॅट्स अँड ऑइल्स. असे काही 3 पॉईंट या ठिकाणी दोघांची सांगण्यात आलेले आहेत. काही आपण कॉमन बेसेस अँड देअर युजेस पाहूया. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड AlOH टेकन थ्राईस याचा यूज डिओड्रंटमध्ये केला जातो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिओड्रंटमध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा वापर करतात. कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH टेकन ट्वाईस याचा वापर लेदर प्रोडक्शनमध्ये केला जातो.
मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड MgOH टेकन ट्वाईस हा अँट ॲसिड म्हणून याचा वापर केला जातो. याला मिल्क ऑफ मॅग्नेशिया देखील म्हणतात. MgOH टेकन ट्वाईस अँट ॲसिड. जेव्हा ॲसिडिटी होते तेव्हा या ठिकाणी हा मिल्क ऑफ मॅग्नेशिया औषध म्हणून घेतला जातो. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH सोपमध्ये, हार्ड सोपमध्ये, वॉशिंग सोपमध्ये तयार करण्यासाठी या सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर करतात. पोटॅशियम हायड्रॉक्साईड जर असेल तर तो बाथ सोप, सॉफ्ट सोप तयार करण्यासाठी वापर केला जातो. आणि अमोनिया NH3 किंवा NH4OH विंडो क्लीनर NH4OHचा वापर त्या ठिकाणी केला जातो. इथं NH3 अमोनिया दिलेला आहे हाऊसहोल्ड क्लीनर म्हणून, त्याचा देखील वापर होतो. त्यानंतर एक या ठिकाणी व्हॉट इज न्यूट्रलायझेशन. आपल्याला माहिती आहे द केमिकल रिॲक्शन बिटवीन an acid and an alkali is called neutralization. When acid reacts with base to form salt and water, this reaction is known as neutralization reaction. The mixture of salt and water is neutral, so its pH is 7. The chemical reaction between an acid and an alkali can be written as acid plus alkali. Alkali means base. When acid reacts with base to form salt and water, this reaction is known as neutralization reaction. For example, acid एखादा घ्या हायड्रोक्लोरिक ॲसिड, बेस घ्या सोडियम हायड्रॉक्साईड, काय तयार होईल NaCl हा सॉल्ट तयार होईल आणि वॉटर बाय प्रोडक्ट मिळेल. यानंतर हायड्रोक्लोरिक ॲसिड इज प्रेझेंट इन आवर स्टमक. इट हेल्प्स टू इज डायजेशन प्रोसेस. आपल्या पोटामध्ये अन्न डायजेस्ट होण्यासाठी जो ॲसिड तयार होतो त्या ॲसिडचं नाव आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. हाऊएव्हर एक्सेसिव्ह ॲसिड्स लीड्स टू इंडायजेशन. Antacids are used to control this hyperacidity. This medicine contains milk of magnesia, MgOH taken twice. Such alkaline medicine neutralizes excess acid present in stomach. मी अगोदरच याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. The acidity of soil increases due to excessive use of chemical fertilizers. जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल फर्टिलायझरचा वापर जर केला तर जमिनीमध्ये ॲसिडिटी वाढते. अंडर द गायडन्स ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट, लाइमस्टोन or lime water is mixed in the acidic soil. Such alkaline substances neutralizes excess acid present in the soil. म्हणजे अशा जमिनीमध्ये लाइमस्टोन किंवा लाईम वॉटर मिक्स केले जातात जमिनीचं ॲसिडिटी कमी करण्यासाठी. तर अशा रीतीने आपण या ठिकाणी हा चॅप्टर नंबर 12 इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस पाहिलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.